नमस्कार मित्रांनो, मी चिंटू आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी जाणार आहे एका मित्राच्या शेतावर, कारण आमच्या 3-4 मित्रांचा प्लॅन झाला आज मिळून की त्याच्या शेतावर मच्छी पकडायचा प्लॅन आहे, फिशिंगचा प्लॅन आहे. तर आता जेवून झालं आहे, माझं 3 वाजलेले आहेत आणि मी आता निघतो. विवेक घरात माझी वाट बघतो आहे, तर त्याची गाडी घेऊन जाणार आहेत आता आम्ही. आणि विकीची गाडी विकी काढते. बरोबर आहे, येऊ दे. अशीच फिरवली असती जर मी जरी असतो ड्रायव्हर तरी एकदम परफेक्ट. विकी आता ड्रायव्हर ओके झालेला आहे, एकदम व्यवस्थित गाडी चालवत आहे. एवढ्या ट्रॅफिकमधून पण गाडी ओके काढलेली आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहेत इथे नित्याच्या याच्यावर शेतावर आणि आता नित्याची वाट बघतोय. अजून मंडळी आलेली नाही, कोण ना आलंय, पण जोरात चालू आहे. बिट्टूला कॉल केलेला, बिट्टू येत आहे. नित्या त्याच्या भाच्याला सोडून येत आहे. तर मित्रांनो आम्ही आलेले आहेत. आमचा एक मित्र बिट्टू पण आलेला आहे, तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आहे. तो बिट्टू आहे, आलेला आहे, रेनकोट घालून रेडी होऊन आलाय. आता आम्ही ओ माय गॉड आता आम्ही जाणार आहेत. थांब, पाय सरकला तर राहील जागेवर. आता आमचे ब्लॉगर कोणाला वेलकम टू द ब्लॉग, चिंटूज ब्लॉग. कुठला फोन घेतलाय? पाण्याचा इन्शुरन्स घेतलेला आहे. S24+ घेतलेला आहे फोन. त्याचा मी आता इन्शुरन्स घेतला 8,000. कसला इन्शुरन्स घेतला? पाण्यासाठी, खास धुण्यासाठी. बघतो आता वर्षभर पाण्यात धुऊन बघतो. नको बस आजच्या एवढंच. 5:30 वाजता एक थोडासा छोटासा राऊंड आमचे बिझनेसमॅन बिट्टू पाटील रविवारी पण एकदम बिझी असतात. खूप मीटिंग्स असतात ते जरा म्हणून तुला विचारलं 4 घेऊन आलाय का? नाही. मी आता रेडी होत आहे, मासे पकडण्यासाठी सज्ज होत आहे. मासे पकडण्यासाठी रेडी होतोय भाऊ. रेनकोट बघू शकता, उल्हासनगरचा माल. नित्याने माशांचा खाना बनवलेला आहे. ये सोडून काय पण दाखव, बायको रोज बनवायला लागली. अरे तू माशांसाठी खाना बनवू शकतो. चपात्या बनवायला लावेल ना मला सकाळी. मला काहीच करता येत काय नाही करता तेच येत ना. तू वाट लावशील रे. नाही. आता हे बनवायला ब्लॉगर अशी ह्यो वाट टाकायला लावतात लागेल. पोरांची. अजिबात टाकू नकोस. ते टाकायला लागेल. झिरो एक्सपिरियन्स वाला आहे. आपले गर्ल रेडी झालेले आहेत. मला कुठला पण दे. आपला हे छोटी गाठी. कधी मस्त पकडलं. ओके, तर आता आपण चाललेलो आहेत मासे पकडायला आणि रेनकोट घातलेला आहे. ओके, कॅमेरा सेट केलेला आहे. आणि हा दुसरा पण आलेला आहे. छोटा झालेला, छोटासा मासा. चिंटूला काहीतरी भेटलाय. चिंटू ओढ आला. चिंटू आला. बढिया. आता याला आपण काढून आपल्या डब्यात ठेवूया. आता मालक मासे पकडत आहेत. शार्क आहे का तो? बघू, दाखव इकडं. शार्क का मावशी का बेटा, इंग्लिश मासा. इंग्लिश मासा. विकी पण प्रयत्न करत आहे. खेच. बिट्टू दमला नाही का? आता आम्ही जागा चेंज करणार आहे तिथून, कारण इथं सगळे छोटे मासे लागतात. इथं कुठं जायचं दुसरीकडं? आता मी अशा ठिकाणी जाऊ कधी ते अजून छोटे लागतो. होडी आहे का आपल्याकडं? थोडी बनवायला दिली स्वप्नेची. फार तिकडं आतमध्ये जाऊ होडी आहे. तर आता दुसऱ्या ठिकाणी चाललेले आहेत. सावकाश. मित्रांनो, इथं आपल्याला जवळच मासे दिसलेले आहेत. तर आता आपण कोणत्या जातीचे ते अजून तुम्ही comment करून सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा. आम्ही फक्त बघतोय. अरे छोटे फिरायला छोटे किरण.
मित्रांनो आता आम्ही दमलेले आहेत थोडेसे आणि आम्ही चिप्स खात आहे आणि एवढे मासे पकडलेले आहेत आम्ही आणि अजून आमचे प्रयत्न चालूच आहेत मासे पकडायचे. नाही ते मला ते चिअर्स. आपला मित्र आलेला आहे वडापाव घेऊन, स्वप्नील मस्कर. तसं काय कधी कामास येत नाही पण आज आला आहे वडापाव घेऊन. काय भाकऱ्या करून काय काय घरची कामे करून आलेले आहे. घरची कामं करून आलेलं आहे. नित्या तुला काय बोलायचं आहे का? सोडून दिलाय. हे बघ मासा आलेला आहे नितेश गडगे ना. पडलो काय आणलंय वडापाव का? तर तुला म्हणजे तू आणला तर तू खायलाच पाहिजे का? हो भाई मला भूक लागली आहे. तो गरम गरम वडापाव खातो बघू शकता तुम्ही. नित्या घेतला का वडापाव? पावत का त्याने तू? पण घेतला का? आयुष्यात मोठा मासा नाही भेटणार तुझपर्यंत खाणार नाही वडा. असं आहे मित्रांनो. आता काळोख पडलेला आहे आणि आम्हाला थोडे मासे भेटलेले आहेत, जास्त मोठे नाही. फ्लॅश मार अशी मारायला लागेल आपल्या. असं कसं अशी मारायला लागेल. आता आम्ही फ्लॅश मारून काम चालवतोय. तुम्ही बघू शकता. आता मासे भेटलेले आहेत आम्हाला. दाखवतो कुठे आहेत मासे. हे मासे आहेत ते आता आम्ही बिट्टू आलेला आहे आमचा. तुम्हाला काय दिसणार नाही बिट्टू वगैरे. भरपूर भेटले. हे विकून आम्ही आम्ही तिथे जातो आमच्या आणि तुम्हाला सिटीपेक्षा जास्त दाखवतो. पैसे कमवू शकतो. किती आमच्या सिटीपेक्षा जास्त पैसे कमवू अर्धा शकतो. किलोचं भेटलेलं आहे. ते बिट्टू मासे आत्ताच आलेले आहेत. कुठेतरी गेलेले विकीची गाडी घेऊन. अरे कुठे गेलेलास ना तू? कुठेतरी काहीतरी काम होतं ना तुझं. घरून जा घरी गेलेला. वाटतं एक मी कुठं काय बोललो? मी बोललो कुठेतरी, मला माहित नव्हतं. आयुष्यातून उठवायला आलेले आहेत. करायचे मच्छी कापाचं मासे आमचे होत खूपच मोठे आहे. आहेत. आमचे मासे खूपच मोठे आहेत. अब्दुलच्या दुकानामध्ये कामाला होता लहानपणी. त्याच्याशी वाद केला पोरींना होतं डायरेक्ट ड्रम मध्ये. आजकाल पोरं पण भरतात. लय डेंजर माणूस आहे. बघू शकता मला थोडा कोणाच्या घरी? मला चिंटू कडनं थोडा स्लो काम होत असल्यामुळे हातभार लावायला Slow? येत आहे ओजी नितेश गडगे. अरे या चिंटू वहिनी बघून घ्या, सर्व काही जमतंय, फक्त सगळं येतो करत वहिनी आता, नाही. सगळं येतंय. सर्वातलं सर्व येतोय. घरी काम करायला लागतील मला. करायलाच पाहिजे. बायकोच्या हाताची काम नको करायला. उद्यापासून मला घरात स्वप्नील शेठ सारखं थांबायला लागेल काम करायला. कोणाच्या हरकत जोरात बोल. स्वप्नील शेठ मस्कर यांच्यासारखं घरात थांबायला लागेल मला. मच्छी साफ करून झालेली आहे. मस्त साफ केलेली आहे. आणि हा माणूस आता आलेला आहे फक्त खाण्यासाठी कधी पाहिजे तुला काय? आणि मॅच बघतायत सगळे. तर आता आपण मच्छी बनवायला घेऊ. तिथं मसाला रेडी केलाय. कुठे टाकलं डाउनलोड होतं रे युट्यूबचे? हा एकदम कामाचा माणूस आणि हा बिनकामाचा माणूस. त्याला काहीच येत नाही. हे काय करतंय त्याला माहित पण नसेल. तवा गरम आहे. ये पूरा 1 डिकेड इंजिनियरिंग कर रहे थे. 2 इंजिनिअरिंग झाल्या. आमच्या मित्रांना मुलं झाली तरी हे इंजिनिअरिंगच करत होते. पण आता ते बाईंनी डायरेक्ट टाटा मध्ये मॅनेजर झाले. लागल त्यांना तो. मेहनतीचा फल. तेल लागेल जरा. आमचा माणूस पळाला घरी. बायकोचा फोन आलेला आहे. बायकोचा कॉल आणि एका कॉलवर घरी टाकतो मी दहशत. मित्रांनो बायकोची ऍडमिशनची प्रोसेस झालेली आहे. फोन करते दाखव. मी स्वतः मालक मॅरिनेशन करतायत विकी सोबत. मास्टर शेफ. टाइम लागेल नको ते टाक लसूण अजून टाक जरा बऱ्यापैकी. मच्छी सोडलेली एक 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 एक. सिनेमॅटिक व्हिडिओ काढलेली आहे आणि तो किरकिर आवाज येतो तो तुम्ही ऐका फक्त आणि आनंद घ्या. तर आता आपण मच्छी टेस्ट करून बघू थोडीशी शिजलेली आहे का नाही. मच्छी तर कधी शिजलेली आहे. शिजलेली तर वाटते. शिजले मधली तर शिजलीच असेल, साईडची पण शिजले. बाहेर काढतो तव्यातून. हां काढतो. बघा पापलेट फ्राय. पापलेट नाही, इंग्लिश मासा. याच्यामुळे इंग्लिश त्या मच्छीला काय बोलतात
इंग्लिश मासा, काळा मासा, फंटूस, फायटर आणि चिलापी. चिलापीच बोलतात ना. अशी बरीच नावं आहेत. तुम्हाला काय माहिती आहे या मच्छीचं काय नाव? काय नाव काय आहे? नाव माहिती का माशाचं कमेंट करा. चला मित्रांनो, मच्छी गाऊन झालेली आहे आमची. फ्राय पण केली मस्त आणि मस्त टेस्ट लागली. एक नंबर. एक नंबर. आज आमचा लास्टचा दिवस आहे. उद्यापासून नवरात्री चालू होईल. नो नॉनव्हेज. 9 दिवसासाठी नो नॉनव्हेज. तर आता आम्ही निघतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.